नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात? मस्तच ना, असेच राहा. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचा 7वा, 8वा आणि 9वा अध्याय पाहणार आहोत. 3 अध्याय आपण घेणार आहोत. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अद्यहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करिसी दिवसनिशी. हेरळी कराधिका शास्त्रासी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशती. त्यासी अनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपकोटी. बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले. रात्रंदी नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहस्थिती, ब्रह्मचारी दर्शनायती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी. पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांताविषयी काढून प्रश्न करती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर, येती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीसी, आणि ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढेल ढोंग पूर्ण. वेदा शास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही देशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडिलेसे. आपुल्या अंगावरची वरिवृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापना करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठली लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुम्ही जेरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी. काय म्हणून भ्यालासी, जरी व्रत भय मानतोस. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने यायची. बुवा प्रति पटली खून, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रू भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला करुणी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गूढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तनिवास विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्याचे दप्तरी पदरी दप्तरदार. राजे राय बहादूर, शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागिरी, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्मागाध, तया लागला ब्रह्मसमद. उपाय केले नानाविध, परिबाधा सोडी. समदबाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोगविलासा, सुखोपभोग कैसा. त्यास निद्रा न्यायची रात्रंदिवस, चित्तानले पोळले. केले कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतापरणे. बहुसाल तिथले दाणे, आरोग्य व्हावे म्हणून.
विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूरी. तरी तेथेची राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्ये घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेन. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गूढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपदाने, अखंडित चालती. दिगंतर गजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोका दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यावन भाविक, दर्शना येती द्याऊनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरे वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागला. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागूनी, द्रव्य काही देईन. बायसी द्रव्य लोभ, पूर्ण आनंदिले तेचे मन. म्हणे मी पूर्ण इतके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बायसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रस्त थोर कुलीन. परिपूर्व कर्म या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजली छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करून यायची. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिदला फकीरासी. आणि शेकनूर दर्ग्यासी, एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राजा अद्यापित. बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरी त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसमद. झाल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीचे आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज अद्यापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी, कारभारी करिताती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला सुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त. 9मो अध्याय गूढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.